गिरगावातनं थेट लाईव्ह आलेलो आहोत आणि इकडे आता साहसी खेळांची प्रात्यक्षिकं आपल्याला बघायला मिळतात, ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया, ज्याच्यामध्ये अर्थातच युवा पिढी लहान मुलांचा देखील सहभाग आहे. तर हे नेमकी कुठली आहेत साहसी प्रात्यक्षिकं आपण विचारूया. मला सांगा कुठली संस्था आहे आणि कोणकोणती प्रात्यक्षिकं दाखवतात? नमस्कार, गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. दिवंगत महादेव व्यायामशाळा वेतोशे रत्नागिरी प्रशिक्षण केंद्र मुंबई. तर आम्ही इथे हे तुम्ही मागे बघताय तो घाटका आहे, हा घाटका आहे, हा पंजाबी पण आहे आणि हे बाजूला दिसत आहे ते लाठीकाठी वगैरे सर्व चाललंय. त्याच्यामध्ये तुम्हाला डबल काठी, सिंगल काठी असे काही प्रकार आहेत ते आपण दाखवतोय. स्टीलची काठी आहे, त्याच्यामध्ये आपण बनाटी तयार केलंय, आपण त्याला बनाटी बोलतो काठीला. ती साहसी खेळमध्ये आहे, ज्याने मर्दानी खेळ अजून रंगीत बनत जातो आणि ही परंपरा आपण लहान मुलांपासून जपतोय, कारण हल्लीची पिढी ही विसरत चालली आहे आणि ही परंपरा वेतोशी रत्नागिरी दिवंगत महादेव व्यायामशाळा जपते. आज ते आपण मुंबईमध्ये आम्हाला एक चांगलं उत्तम असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. हो, यात्रेच्या निमित्ताने. आणि किती मुलं आहेत इकडे? कसा असतं तुमचा कार्यक्रम थोडक्यात सांग. आता जवळपास आमच्याकडे 40 ते 50 मुलं आहे, पण आज डिवाइड आहे, कार्यक्रम खूप असल्यामुळे आम्ही डिवाइड केलंय. आज इथे 30 जवळपास मुलं आहेत, 30च्या वरती आहे. त्याच्यामध्ये दानपट्टा, लाठीकाठी, विटा, भाला अशा काही गोष्टी आहेत त्या आम्ही इथे दाखवल्या. त्यामुळे ही गदा तुम्ही बघताय ही 30 वर्षी जुनी गदा आहे, गजानन व्यायामशाळा कुलाब्यातली. त्या व्यायामशाळेतली ही गदा आहे. जी गदा मी तुम्हाला फिरवून दाखवतो. जवळजवळ 5 किलोचं वजन आहे याचं, की मी फिरून दाखवतो एकदा. 5 किलोचं वजन असलेली गदा आणि इकडे वेगवेगळ्या वयोगटातली मंडळी साहसी खेळामध्ये सहभागी झालेली आहेत. याच गिरगावच्या यात्रेमध्ये लहान मुलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय. मयुरीने त्यांचा आढावा घेतलेला आपण बघूया.